पेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। राळेगावात काँग्रेसचा जनाक्रोश मोर्चा, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी घोषणाबाजी। राळेगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज 13 ऑक्टोबर शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे, प्राध्यापक वसंत पुरके, ॲडव्होकेट प्रफुल्ल मानकर, अरविंद वाढोणकर, राजेंद्र तेलंगे व प्रदीप ठुणे यांनी केले। तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। मुख्य मागण्या: राळेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये मदत, सोयाबीनला 7,000 रुपये व कापसाला 10,000 रुपये भाव, तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करावा। मोर्चात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। सरकार लबाड आहे। देशाच्या लेवलला शेतकऱ्याला कर्जमाफी काँग्रेसने केली। यांनी निवडणुकीला कबूल करून आता मूर्खासारखे नाही म्हणता, आता जागेवर आले हो म्हणता, केव्हा देवाचा भरोसा नाही। आणि कारण यांच्या शब्दावर बिलकुल विश्वास ठेवता येत नाही। अशा प्रकारचा लोकांच्या मताची गद्दारी करणारं सरकार आहे, त्याचा निषेध हा मोर्चा आहे। आपला हक्क मागणारे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि जर न्यायाधीशाचा बूट फेकण्याचा प्रयत्न केला त्या मसुद्यावर गुन्हे दाखल काय केले नाही याबद्दल आपलं आता असं आहे की हे सरकार सर्व देशाचा गृहमंत्री सरन्यायाधीश हल्ला होऊन राहिला। ते ज्या घरी नाही त्याच्यामध्ये कोर्टामध्ये त्याच्यावर एक शब्द बोलत नाही, म्हणजे इतके मस्तावलेले आहेत। त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी। अजून तीव्र आंदोलन होती, लोक रस्त्यावर येतील। एखाद्या वेळा ते नेपाळमध्ये झालं ना, तसं होऊन जाईल एखाद्या वेळा। ठीक आहे, साहेबांनी सांगितलं एखादी आता आमची मागणी केली तर पूर्ण सरकारने केली नाही आणि शेतकऱ्याची मागणी आहे। सरकार आमच्या पक्षाची नाही, पक्ष सोबत आहे, शेतकऱ्यासोबत पक्ष सोबत आहे आणि सगळी जनता आज पक्षासोबत आहे आणि खरंच शेतकऱ्याची मागणी मान्य आहे।